तुम्ही सर्वांनी पुनर्जन्माबद्दल अनेक कथा ऐकल्या आणि पाहिल्याही असतील, पण आज मी तुम्हाला पुनर्जन्माची अशीच एक सत्य घटनेची ओळख करून देणार आहे. ती ऐकून पूर्ण जाणून घेऊन तुम्हालाही भीती वाटू शकते की खरंच असंही होऊ शकतं का. ही पुनर्जन्माची घटना उत्तर प्रदेशातील इटवा जिल्ह्यातील सफीपुरा गावातील 1970ची आहे. जेव्हा खेडेगावात न लाईट होती, न आत्तासारखे रस्ते, न पाण्याची चांगली सोय, न दवाखाने, न शाळा कॉलेज. त्या काळात आज आपल्या आजूबाजूला असलेल्या सुखचैनीच्या वस्तू काहीच नव्हत्या. अशाच एका शरीफपूर गावात एक ठाकूर परिवार राहत होता. त्यांच्या परिवारात 3 सदस्य होते, नवरा बायको आणि त्यांची एक मुलगी, जिचा जन्म 1968 मध्ये झाला होता. जिचे नाव त्या आईवडिलांनी सुमित्रा ठेवले. गरीब कुटुंब होतं त्यांचं. गावामध्ये पैसा कमवायचं काही साधन नव्हतं, म्हणून या गावातील पुरुष मोठमोठ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यामुळे सुमित्राचे वडीलही दिल्ली शहरात मोलमजुरीचे काम करत होते. सुमित्रा आणि तिची आई घरात एकट्याच राहत होत्या. सुमित्रा 4-5 वर्षांचीच होती तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी सुमित्राला आपल्याच नातेवाईकांच्या घरी राहायला सोडलं. तिचे वडील शहरात काम करत राहिले आणि सुमित्रा तिच्या नातेवाईकांच्या घरी राहू लागली. बाप सुद्धा पैसे कमवण्यासाठी नेहमीच घराच्या बाहेर होता, म्हणून तिला तिच्या चुलत्यांच्या घरीच मजबुरीनं राहावं लागलं. तिच्या एका चुलत भावानेच तिचा चांगला सांभाळ केला. लिहिता वाचता येईल एवढंच शिकवलं. कारण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सुमित्रा कधीच पुढे शाळेत जाऊ शकली नाही आणि एकटी राहिल्यामुळे ती खूप अस्वस्थही राहायची. लहानपणीच आईचा हात डोक्यावरून गेला होता. बापाला मजबुरीमुळे दूर राहावं लागलं होतं, म्हणून नेहमीच सुमित्राला एकटेपणाची जाणीव झाली आणि दुसऱ्यांच्या घरी राहावं लागलं. आता ती फक्त 13च वर्षांची होती की तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून देण्याचा विचार केला. जगदीश सिंह नावाच्या मुलासोबत तिचं लग्न अगदी लहान वयातच झालं, जो तिच्यावर खूप प्रेम करायचा. परंतु जगदीश सुद्धा एका खेडेगावातीलच मुलगा होता, म्हणून पैसे कमवण्यासाठी तो सुद्धा आपल्या घरापासून दूर शहरात राहत असे. म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा सुद्धा सुमित्रापासून दूर पैसे कमवण्यासाठी शहरातच होता. लग्न झालं होतं तरी पण सुमित्रा परत एकदा एकटीच झाली होती. तिला तो एकटेपणा खायला उठायचा. आसपास जवळ आपलं कोणीच नव्हतं. जसे लहानपणी आई वडील कधीच सोबत नव्हते, तसेच लग्न झाल्यानंतर सुद्धा नवरा कितीही प्रेम करत असला तरीही त्याला दूर राहावं लागत होतं. सुमित्रा आणि तिचे सासू सासरे गावातच राहत असे. 1984 मध्ये डिसेंबर महिन्यात सुमित्राने एका मुलाला जन्म दिला. आता मात्र सुमित्राच्या आनंदाचे ठिकाणा नव्हता. आपल्या आयुष्यात आत्ताशी कुठे जगायला एक नवीन किरण मिळाला असे तिला वाटलं. आता हा आपला मुलगा आपल्यासोबत नेहमीच राहील, ज्याच्यासोबत ती बोलू शकते, हसू शकते, खेळू शकते असेच तिला वाटले. मुलाच्या जन्मानंतर ती खूप खुश होती. दिवसभर ती आपल्या छातीशी मुलाला लावून ठेवत असे. घरातील छोटे मोठे काम करायच्या वेळीच फक्त ती आपल्या मुलाला खाली ठेवत असे, आपल्यापासून दूर ठेवत असे. नाहीतर दिवसभर ती फक्त आपल्या मुलाला अंगाखांद्यावरच खेळवत त्याचा गोड सांभाळ करत असे. आता तिच्या पूर्ण आयुष्यात आपल्या मुलापेक्षा दुसरी खुशी, आनंद कशातच नव्हता. अशाच आनंदात बोलता बोलता तिचा मुलगा 5 महिन्यांचा झाला होता. आपला मुलगा आता तिचं विश्व होतं. ती खूप आनंदाने आपलं जीवन जगत होती. नवऱ्याची सेवा करत होती. सासू सासऱ्यांसोबत गोड बोलत होती. एक चांगली आई, एक चांगली बायको आणि एक चांगली सून ती होती. एक दिवस सुमित्रा आपल्या मुलाला घेऊन गावामध्ये एका विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. दुपारची 12ची वेळ होती. एप्रिलचा तो महिना होता. सुमित्राने विहिरीतून पाणी ओढले आणि पाण्याची कळशी डोक्यावर घेऊन आपल्या बाळाला आपल्या हृदयाशी पकडून ती घरी निघाली. अचानकच जेव्हा ती गावातून चालली होती तेव्हा कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. सगळ्या लोकांनी मागे वळून बघितले तर सुमित्रा चालता चालता एका ठिकाणी स्तब्ध उभी राहिली होती. तिचं बाळ तिच्या हातांमध्येच होतं. डोक्यावर पाण्याची कळशी होती, ती खाली मागे पडली होती. एका हातात तर बाळ होतं, तेही अगदी घट्ट हृदयाशी दाबलेलं. तिच्या दाबण्यानं त्या बाळालाही त्रास होत होता हे सुद्धा तिला कळत नव्हतं.
परंतु दुसरा हात तिच्या वरती आकाशात उलटा वळला होता. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या आजूबाजूला फिरू लागल्या होत्या आणि ती जोरजोरात दात खाऊ लागली होती. जोरजोरात तिच्या श्वासाची प्रक्रिया सुरू होती. हे सर्व पाहून तिचा 5 महिन्यांचा मुलगाही रडायला लागला होता. तिला असं बघून सगळेच गावकरी देखील घाबरले होते. तिला आवाज देत होते, सुमित्रा सुमित्रा काय झालं? पण ती काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. काही मिनिटांनी सुमित्रा परत शुद्धीवर आली. आपल्या आजूबाजूला इतकी गर्दी बघून आश्चर्यानेच तिने सगळ्यांना विचारलं की काय झाले. आपल्या बाळाला म्हणाली, बाळा तू का रडत आहेस? आई आहे ना सोबत तुझ्या? तेव्हा गावकऱ्यांनीच फिरून तिला विचारले की तुला काय झाले होते सुमित्रा? आत्ता तू असं का करत होतीस? काय झाले होते मला? तिने देखील प्रश्नार्थक चेहरा करत सगळ्यांनाच विचारलं. खरं तर आपल्यासोबत आता काय घडले ते तिला काहीच आठवत नव्हते. काही दिवस असेच गेले. एक दिवस ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तिचं बाळ खाली खेळत होतं. अचानक तिला काय झालं कुणास ठाऊक. पहिला घडलेला प्रकार पुन्हा घडला. यावेळी सासू काही कामानिमित्त किचनमध्ये आली होती. आपल्या सुनेला असं बघून ती खूप घाबरली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सासरे देखील तिथे आले. आपली सून समोर ज्या अवस्थेत होती या अवस्थेत त्यांनी तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. दोन्हीही आकाशात उलट्या दिशेनंच तिचे हात होते. डोळ्यांच्या बाहुल्या गोल गोल फिरत होत्या. ते मध्येच होणारे पांढरे डोळे, शरीर पूर्णपणे ताट. त्यांचा तो कुरताटण्याचा आवाज. तिला काय झाले कुणास ठाऊक. काही क्षणात परत सगळं नॉर्मल झालं. सासू सासरे आपल्या बाळाला घेऊन आपल्या शेजारी असे घाबरून उभे आहेत. हे बघून तिने त्यांनाच विचारलं, काय झालं आई बाबा? असे इथे काय झाले की इतके टेन्शनमध्ये आले आहात? सुनेचा घडलेला हा सर्व प्रकार बघून तिला काय विचारावं हेच त्यांना कळत नव्हतं. तिलाही आपल्यासोबत काय घडलं हे काहीच आठवत नव्हतं. आपल्या सुनेला बाहेरचंच काहीतरी झालं असावं असे त्यांना वाटले. सुमित्रामध्ये भूत प्रेत जादू याबद्दल सगळ्या गावातच आता चर्चा सुरू झाली. तिला बाबांकडे नेले, डॉक्टरांकडे नेले, परंतु तिला काहीच झालं नाही. ती नॉर्मल आहे असेच तिच्या रिपोर्टमध्ये सांगत होते. तिला मात्र वारंवार असाच त्रास होऊ लागला होता. तिच्यासोबत घडणारी ही घटना तात्काळ तिचा नवरा जगदीशला कळवण्यात आली. तोही हे सगळं ऐकून घाबरला आणि शहरातून पळतच गावात आपल्या घरी येऊन पोहोचला. त्याने सुमित्राला याबद्दल विचारलं, पण तिने स्पष्ट त्याला सांगितले की मला काहीच आठवत नाही. काय घडत आहे काही कळतही नाही. परंतु नवऱ्यानं ती काय करते कसं करते हे सगळं बायकोला खरं खरं सांगितलं. आता मात्र हे सगळं ऐकून सुमित्रालाच भीती वाटायला लागली. आपल्यासोबत जे होत आहे त्यामुळे आपण आपल्या लाडक्या बाळालाच इजा नको करायला अशी ही चिंता तिला लागून होती. कारण या वेळेत ती कधी काय करेल हे कोणालाच सांगता येत नव्हतं. म्हणून सुमित्राला तिच्या मजबुरीची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे तिने आपल्या मुलापासून अंतर राखण्यास सुरुवात केली. त्याच्यापासून दूर राहू लागली. दुरूनच ती त्याला बघू लागली. सासू सासऱ्यांना आपल्या मुलाला सांभाळायला सांगू लागली. नवरा देखील आपल्या बाळाकडे आता लक्ष देऊ लागला. कारण बायकोपासून आपल्या बाळाला काही होऊ नये ही काळजी त्यालाही होती. आता तर सुमित्राचा नवरा जगदीश देखील घरीच राहू लागला होता. कारण बायकोची तब्येत ठीक नव्हती. तिला वारंवार तसेच द्वारे पडत होते, ज्याचे प्रमाण वाढले होते. परंतु तो या काळात तिची काळजीही घेत होता. गावात देखील हा प्रकार माहिती झाला होता. नेहमीच असं घडायचं, पण ती कुणाला इजा पोहोचवत नव्हती म्हणून सगळे शांत होते. लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत सुमित्राची भीती गावात दाखवली जायची. जसे आपण आपल्या मुलांना वाघ आला म्हणून घाबरवतो, तसे त्या गावातील स्त्रिया मुले त्रास देत असतील तर ती सुमित्रा काकी आली बघ म्हणून त्यांना घाबरवायची. दिवस असेच जात होते. सर्व काही ठीक चालले होते. तेव्हाच अचानक 16 जुलै 1985 रोजी दुपारी सुमित्राला पुन्हा एकदा तसाच झटका आला आणि तिने संपूर्ण गावात आज पहिल्यांदाच ओरडून सांगितले की येणाऱ्या 3 दिवसांनी मी मरेल, हे शरीर सोडून जाईल. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. तिचा परिवार दुःखी झाला, कारण यावेळी पहिल्यांदाच सुमित्रा अशा अवस्थेत काहीतरी बोलली होती. आता सुमित्राच्या सासूबाईंना आणि नवऱ्यालाही खूप भीती वाटू लागली होती. पण नेहमीप्रमाणे जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती सर्व काही विसरली गेली होती.
जेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा ती सुद्धा खूप घाबरली होती. खरंच असं काही घडलं तर ती विचार करत होती. आपल्या बाळापासून आपण दूर होऊ असे ही मनात म्हणत होती. त्या बाळाला डोळे भरून बघत होती. नवऱ्याच्या मिठीत रडत होती. मग काय, 3 दिवसानंतर म्हणजेच 19 जुलै 1985चा तो दिवस आला जेव्हा सुमित्राने तिचा मृत्यू होईल असे सांगितले होते. पण सुमित्राची भविष्यवाणी खरी ठरू नये म्हणून तिनं सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत खूप जास्त स्वतःची काळजी घेतली आणि दिवसभर देखील असं कुठलंही काम केलं नाही ज्याने एखादी दुर्घटना घडू शकते. कारण तिला आपल्या बाळापासून आणि नवऱ्यापासून दूर व्हायचं नव्हतं. ती दिवसभर घरातच बसून होती. तिच्या नवऱ्यानं देखील तिला पाणी भरायला विहिरीवर पाठवले नाही, कारण विहिरीत पडायची भीती होती. त्या दिवशी तिला स्वयंपाक देखील करू दिला नाही, कारण आग लागली तर असा विचार त्यांच्या डोक्यात होता. ज्या गोष्टींपासून भीती, त्या सगळ्या गोष्टींपासून ती दिवसभर दूरच राहिली होती. संध्याकाळ झाली. सगळ्यांना जे टेन्शन आलं होतं ते कुठेतरी दूर झालं. वाटलं की आता आपली सून सुमित्रा वाचली. नवऱ्याला वाटले की बायको वाचली. तिला देखील तेच वाटलं की तिसरा दिवस तर गेला, मला काहीच झाले नाही, मी माझ्या बाळाजवळच असेच आनंदाने राहीन. तिने घाईतच बाळाला घेतलं, त्याच्यावर प्रेम केलं, नवऱ्यासोबत प्रेमाने बोलली. सगळ्यांना वाटलं आता ते संकट टळलं. असाच थोडा वेळ गेला. बाहेर थोडीशी मोकळी हवा घ्यावी म्हणून तिनं संध्याकाळी घराचे दार उघडले आणि मोकळ्या हवेत बसली. तोच बाहेरून तिची एक मैत्रीण चालली होती. सुमित्राला बघून ती तिच्याकडे आली आणि म्हणाली, मग सुमित्रा, तब्येत ठीक आहे ना आता तुझी? खरं तर तिसऱ्या दिवशीच्या मृत्यूची बातमी तिला देखील माहिती होतं, परंतु आता मात्र संध्याकाळ झाली आणि आपली मैत्रीण जिवंत आहे, चांगली आहे म्हणून त्या दोघीही हसून एकमेकींसोबत गप्पा मारू लागल्या. पण अचानक काहीतरी असे झाले ज्याने सर्वांना अस्वस्थ केले. बोलता बोलता अचानक सुमित्रा नेहमीप्रमाणेच आभाळाकडे पाहू लागली आणि तिचे हात वरती जाऊन उलटे ताठ झाले. अशा अवस्थेत घाबरलेल्या त्या मैत्रिणीने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि सुमित्राचा नवरा, सासू सासरे देखील घराच्या बाहेर आले. ती स्तब्ध ताठ उभी होती, कुणालाही हलत नव्हती. नवरा तिला आवाज देत होता पण ती त्याचंही ऐकत नव्हती. त्यानंतर घाईतच वैद्यजींना बोलवण्यात आले आणि खूप प्रयत्नांनंतर सुमित्राला जमिनीवर खाली झोपवले गेले. आलेल्या वैद्यानं सुमित्राची तपासणी केली आणि ती आता या जगात नाही असे त्यांना सांगितले. तिच्या मृत्यूची बातमी संपूर्ण गावात पसरली. नवऱ्याला व 5 महिन्याच्या बाळाला सुमित्रा सोडून गेली म्हणून त्या नवऱ्याला खूप दुःख झाले. सगळा परिवार रडत होता, शोक करत होता. काही लोक तर घरांमधून बाहेर देखील निघत नव्हते, इतके सगळे घाबरले होते. अखेर तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झालाच होता. आता सुमित्राच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. नवऱ्याच्या अगोदर ती गेली होती म्हणून नवरीसारखा साज तिचा करून तिचा अंत्यसंस्कार होणार होता. कुणी तिला बांगड्या घालत होतं, कुणी तिच्या केसांना तेल लावत होतं, कुणी तिच्या भांगात कुंकू भरत होतं, तर कोणी पायात जोडवे घालत होतं. नवीन साडीही तिला नेसवण्यात आली होती. त्यांचं घर छोटंसं होतं, पण सुमित्राच्या मैत्रिणींनी तिला खूप चांगलं सजवलं होतं. 45 मिनिट सुमित्रा तशाच मृत अवस्थेत पडलेली होती. तिच्या मैत्रिणी तिला सजवताना रडत होत्या. तोच तिच्या खोलीतून तिची एक मैत्रीण बाहेर ओरडतच पळत आली. तिच्या पाठीमागे दुसरीही आली, तिच्या पाठीमागे तिसरीही आली आणि चौथीही. तुम्ही मृतदेह आतमध्ये एकट्या सोडून बाहेर का पळत आल्या असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्या स्त्रीनं सांगितलं, सुमित्राचा मृतदेहाने अचानकच डोळे उघडले, तिच्या शरीराची हालचाल होत आहे. त्या सगळ्याच स्त्रियांनी तेच सांगितलं, मृतदेह हलत आहे, डोळे उघडून पाहत आहे. सुमित्राच्या शरीरात काहीतरी घडत असल्याची माहिती तिच्या नवऱ्याला मिळाल्यावर त्याने पुन्हा एकदा वैद्यजींना घाईतच बोलवले आणि त्यांनी तिला चेक केले. ते आनंदातच म्हणाले, सुमित्रासोबत चमत्कार झाला, हा शोक थांबवा, आपली सुमित्रा अजून जिवंत आहे. सुमित्रा जिवंत आहे म्हटल्यावर तिच्या परिवाराला खूप जास्त आनंद झाला. सगळ्या गावात खूप आनंद झाला, कारण खरंच सुमित्रा खूप चांगली मुलगी होती
परंतु तिच्यासोबत असं काय घडत होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. सुमित्रा शुद्धीवर आल्यानंतर तिने सर्वांना ओळखण्यास नकार दिला. हे सगळं काय घडत आहे ती विचारू लागली. नेहमीप्रमाणे ती सगळं विसरलेली होती. मला बांगड्या का भरल्या जात आहे? डोक्याला तेल का लावत आहात? तुम्ही कोण आहेत सगळे? इथून जा, असे ती बोलू लागली. इतकेच नाही तर सुमित्राचा नवरा आतमध्ये धावतच आला. आपली बायको जिवंत बघून त्याला खूप आनंद झाला आणि त्यानं घाईतच येऊन तिला मिठी मारली आणि तो रडू लागला. परंतु तिने आपल्या नवऱ्याला आपल्यापासून दूर ढकलले आणि त्याला बोलली, तुम्ही कोण आहात? असं परस्त्रीला मिठीत घेणं तुम्हाला शोभा देतं का? मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही माझा नवरा नाही. एवढेच नाही तर तिने जो तिला तिच्या जीवापेक्षाही प्रिय मुलगा म्हणजेच तिचा 5 महिन्यांचं बाळ देखील ओळखलं नव्हतं. गावातील कोणत्याच सदस्यांना ती ओळखत नव्हती, ना तिच्या मैत्रिणींना ओळखत होती. आता मात्र तिच्या परिवाराला आणि गावातील सदस्यांना तिच्यासोबत काय घडत आहे हे काहीच समजत नव्हतं. परंतु ते सगळे यातच खुश होते की ती ठीक आहे, जिवंत आहे. असे दिवस जाऊ लागले. दरम्यान ती रोज एक पत्र लिहायची आणि ती पती जगदीशला पोस्ट करायला सांगायची. पण सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटायचं की सुमित्रा कधीच शाळेत गेली नाही, तरीही ती रोज कुणाला पत्र लिहिते. जगदीशला सुद्धा लिहिता वाचता येत नव्हते, पण बायको जे म्हणत होती ते तो ऐकत होता. तिला काहीही प्रश्न न विचारता तो ते पत्र पोस्ट करत राहिला. 3 महिने असेच चालू राहिले. 20 ऑक्टोबर रोजी एक व्यक्ती त्या गावात आला आणि त्याने गावकऱ्यांकडून सुमित्राबद्दल माहिती गोळा केली. त्याने सांगितले की सुमित्रा त्याला 3 महिन्यांपासून पत्र लिहित आहे. त्यानंतर सुमित्राच्या पतीनं त्याला विचारलं, सुमित्रा तर माझी बायको आहे, पण तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यानं त्याचे नाव रामसिया त्रिपाठी असे सांगितले. तो इटावा जिल्ह्यातील दिबियापूर गावाचा रहिवासी आहे असे सांगितले, जे गाव यांच्या गावापासून 80-90 किलोमीटर अंतरावर होते. तो पुरुष पेशाने लेक्चरर आहे. बाहेरून त्या पुरुषाचा आवाज ऐकून सुमित्रा धावतच बाहेर आली आणि त्या माणसाला समोर बघून पळतच जाऊन त्याला बिलगली आणि रडू लागली. तो व्यक्ती तिला आपल्यापासून दूर करू लागला, परंतु सुमित्रा काही केल्या त्या माणसाला सोडत नव्हती. हे सगळं बघून सगळ्यांनाच धक्का बसला. पुढे ती म्हणाली, बाबा, मी सुमित्रा नाही तर तुमची मुलगी शिवा त्रिपाठी आहे. तिचे असे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं की ही असे काय बोलत आहे. परंतु रामसिया या गोष्टीबद्दल खूप नाराज झाला आणि सुमित्राला म्हणाला, माझ्या मुलीचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. परंतु सुमित्रा त्यांना म्हणत होती, बाबा, तुम्ही माझी हँडरायटिंग ओळखली नाही का? मी तुमचीच मुलगी शिवा त्रिपाठी आहे. त्या बापालाही काहीच समजेना. पुरावा म्हणून त्यानं आपल्या मुलीच्या लग्नाचा अल्बम सुमित्राला दाखवला आणि म्हणाले, तू जर माझी मुलगी शिवा आहेस तर या अल्बममध्ये कोण कोण आहेत हे मला नावे सांग बघू. अल्बम उघडताच पहिल्याच फोटोवर बोट ठेवत ती म्हणाली, बाबा, ही माझी आई आहे, हा माझा भाऊ आहे, हे माझे काका काकू आहेत, हे तुम्ही आहात, हा माझा नवरा, ही माझी सासू. सुमित्राने प्रत्येक फोटोबद्दल सांगितले. शेवटच्या फोटोवर बोट ठेवत ती शांत झाली. तिने असेही सांगितले की बाबा, 24 ऑक्टोबर 1962 रोजी माझा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि वयाच्या 18व्या वर्षी मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि माझ्या वडिलांप्रमाणेच मी देखील लेक्चरर होते. आता माझे लग्न होऊन 5 वर्ष झाले आहेत आणि मला 2 मुले देखील आहेत. आता मात्र त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. ते सुमित्राला म्हणाले, तू सगळीच खरी खरी माहिती सांगितलीस, पण या फोटोवर बोट ठेवत तू शांत का झालीस? तेव्हा सुमित्रा म्हणाली, बाबा, ही माझी नणंद आहे. तिनेच माझ्या डोक्यात दगडाने जीवघेणा हल्ला करून माझी हत्या केली आहे. मी माझ्या सासरच्या लोकांमध्ये सर्वात जास्त शिकलेले होते. त्याचे सगळ्यांचीच 12वी झालेली होती. ती नणंद देखील माझ्यावर खूप जळायची. माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल काहीही खोटं सांगायची. नवरा देखील आईचं आणि बहिणीचं ऐकून माझ्यासोबत वाईट कृत्य करायचा. कधीही माझी बाजू तो घेत नव्हता. माझी नणंद आणि सासू नेहमीच नवऱ्याला तुझी बायको तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे म्हणून त्याच्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण करायचा. त्यातली त्यात आपल्या घरची परिस्थिती चांगली होती
आई बाबा शिक्षक म्हणून नेहमीच मला घरून पैशांची माग करायला लावायचे आणि मी त्यांचं जर ऐकलं नाही तर माझ्यावर खूप अत्याचार देखील करायचे. परंतु तुम्हा सगळ्यांना घरी हे सगळं सांगून मला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून बऱ्याच गोष्टी मी तुमच्या सगळ्यांपासून लपवत राहिले. कधी कधी काही सांगितल्या देखील ज्या गरजेच्या होत्या. तसेच एक दिवस माझ्यासोबत खूप भांडण करून माझ्या नंदेनं माझ्या डोक्यात दगड मारला आणि त्याच ठिकाणी माझा मृत्यू झाला. आपल्या घरी तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे असं कळवण्यात आलं. रेल्वेच्या समोर माझा मृतदेह सापडला असं सांगितलं. मला कुठेही लागलेलं नव्हतं बाबा, डोक्याला सोडून. तसेच मला घरी आणले. तुम्ही काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तुमची येण्याची वाटही माझ्या सासरच्या लोकांनी बघितली नाही आणि माझा अंत्यसंस्कार करून दिला. परंतु बाबा, मी आत्महत्या केली नव्हती हो. मी तर तुमची हुशार आणि बहादूर मुलगी आहे. मी कधी असे करू शकते का? म्हणून ती रडू लागली. सुमित्राचे हे सगळे बोलणे ऐकून रामसिया देखील रडू लागला आणि सुमित्रा म्हणजेच शिवाला त्यानं मिठी मारली आणि म्हणू लागले की तूच माझी शिवा आहेस पोरी, तूच माझी मुलगी आहेस. त्या दोघांना एकमेकांसोबत इंग्रजीमध्ये बोलताना, हिंदीमध्ये बोलताना सुमित्राच्या घरचे हित चकित राहिले होते. कारण सुमित्रा तर इतकी शिकलेली नव्हतीच. तिला साधं थोडंसं लिहिता वाचताच यायचं, पण इंग्रजीसोबत तिचा काहीही एक संबंध नव्हता. परंतु ही सुमित्रा मात्र फडफड इंग्लिशमध्ये आपल्या वडिलांसोबत बोलत होती. सगळे लेटर तिनं हिंदी इंग्लिशमध्येच लिहिलेले होते. त्यामुळे सुमित्राच्या नवऱ्याला, सासूला हे काय चाललंय तेच समजेना. ही तर आपली सुमित्रा असून असे काय बोलत आहे हेच ते विचार करत होते. परंतु आता सर्व काही स्पष्ट होत होतं. कारण सुमित्राच्या मृत्यूमध्ये आणि शिवाच्या हत्येत फक्त 24 तासांचाच फरक होता. कदाचित त्यामुळेच सुमित्राने तिच्या मृत्यूची भविष्यवाणी 3 दिवस आधीच केली होती. शिवाच्या बापाने देखील सगळ्यांना ही कथा ऐकवली. आपली मुलगी आपल्याला 3 महिन्यांपासून पत्रात हेच सांगत होती, इकडे घ्यायला बोलवत होती. परंतु असेही चमत्कार घडू शकतात, पुनर्जन्म होऊ शकतात यावर त्यांचाही विश्वास नव्हता. परंतु वारंवार येणाऱ्या पत्रांमुळे ते तिथे सुमित्राला भेटायला आले होते. सध्या तरी सुमित्रा वडिलांसोबत आनंदानेच तिच्या घरी परतली. आपल्यासोबत काय काय घडले ते तिनं पोलिसांसमोरही जाऊन सांगितलं. म्हणून तिचा नवरा, सासू, नणंद यांना शिक्षा मिळाली. खरं तर जेव्हा शिवाच्या मृत्यूची आत्महत्या म्हणून या बापाला बातमी मिळाली तेव्हाच त्यांना माझी मुलगी असं करूच शकत नाही म्हणून तिच्या नवऱ्यावर व सासरच्या लोकांवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्यांचे विचारपूस देखील केली होती, परंतु ते निर्दोषच बाहेर पडलेत. सासू आणि नणंद देखील विचारपूस नंतर निर्दोषच सुटले. त्या बापाने बरेच प्रयत्न केले होते, परंतु आपल्या मुलीला ते न्याय मिळवून देऊ शकले नव्हते. परंतु जेव्हा सुमित्रा शिवा बनून पुढे आली तेव्हा तिने आपल्यासोबत काय काय गुन्हे घडलेत ते सगळेच पोलिसांना जसे तसेच सांगितले. त्यामुळे पोलिसांना सुद्धा चौकशीमध्ये खूपच फायदा झाला. सुमित्रा म्हणून आणि शिवा म्हणून तिने काय काय केलं होतं हे सगळं देखील तिनं सांगितलं. तेव्हा पोलिसांना सुद्धा ही शिवाच आहे याची खात्री पटली. जेव्हा शिवा माघारी तिच्या सासरच्या घरी पोहोचली, जिथे ती तिच्या 2 मुलांना घेऊन आपल्या बापाच्या घरी येऊन राहू लागली, तेव्हा तिला समजले की जगदीश सुमित्राचा नवरा आहे. त्यानेच तिची म्हणजेच आपली खूप काळजी घेतली आहे. तिच्या कठीण काळात जरी गरीब असला, शिकलेला नसला, तरी मनाने तो खूप श्रीमंत आहे. त्यामुळे ती तिच्या 2 मुलांसह त्याच गावात राहायला आली. इकडे देखील सुमित्राचा जो लाडाचा 6 महिन्यांचा मुलगा होता तोही तिनं स्वीकारला आणि आता ती आपल्या 2 मुलांसह पती जगदीशसह त्याच गावात राहू लागली. शिवाच्या बापाच्या कॉन्टॅक्टमध्ये पण ती राहिली. सगळे एकमेकांकडे जाऊ येऊ लागले. आनंदानेच सगळे राहू लागलेत. ही घटना संपूर्ण इटावा शहरात वाऱ्यासारखीच पसरली, पेपरमध्ये झळकली. नंतर भारतात पुनर्जन्मावर संशोधन करणारी टीमही त्यांच्या घरी आणि गावात पोहोचली. प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं असल्यानं अमेरिकेच्या व्हर्जिनिया विद्यापीठाच्या पुनर्जन्म तज्ज्ञांच्या पथकानेही या गावात पोहोचून सर्व पुरावे सविस्तरपणे गोळा केलेत. तपासात सुमित्राच्या मृत्यूनंतर शिवाचा पुनर्जन्म झाल्याचं सिद्ध झालं.
त्यावेळी हे पुनर्जन्माचे जगातील पहिले आणि अद्वितीय प्रकरण बनले. 1998मध्ये सुमित्रा म्हणजेच शिवा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. तसेच सुमारे 2 वर्षांनी जगदीशचा देखील मृत्यू झाला, परंतु त्यांचे कुटुंबीय आजही जिवंत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, हे खरंच एक सत्य घटना आहे. पुनर्जन्म होतात हे ह्या कथेत सिद्ध झालं. तुमच्याही बघण्यात कधी असा कुणाचा पुनर्जन्म झालेला आहे का? मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या सत्य कथेसाठी एक लाईक तर नक्की करा आणि अजूनही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.